महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून मराठवाड्यातील तालुका स्तरावर पहिले सरकार भवन अहमदपूर येथे उभारण्यासाठी 15 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली। अहमदपूर येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलताना त्यांनी ही घोषणा केली। कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून बाबासाहेब थोरात, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, दिलीपराव देशमुख, बाबासाहेब कांबळे, किशोर मुंढे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, अभियंता सुग्रीव केंद्रे, नगराध्यक्ष ॲडव्होकेट फत्ते, ॲडव्होकेट भारत चामे, ललित बिल्डर्सचे विजय कुमार स्वामी यावेळी उपस्थित होते। शासनाच्या विविध योजनांचा पाढा यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केला। पाहूया ते काय म्हणतायत। लोकांची अपेक्षा हेच आहे की इथं एवढी मोठी इमारत बांधतो, कशासाठी बांधतो? आम्हाला इथं रात्रंदिवस काम करायचं आहे। लोकांचे फेरफार आहेत, सातबारा आहेत, आट आहेत, पांढर रस्त्याचे प्रश्न सोडवायचे। तुम्हाला देखील चांगल्या प्रकारचं घर असावं, घरकुल असावं, सहारा असावा आणि त्याच्यासाठी 1+3 अशा प्रकारची इथे बिल्डिंग उभा करणार आहे। थोड्याशा जागेसाठी आपण पैसे वाचवण्यासाठी आपले कितीतरी पैसे घालतो, मग तिथं पाणी न्यायचे आपल्याला, त्याच्यासाठी पाईपलाईन वेगळी करावते, तिथं पुन्हा लाईट न्यायचे, मग तेवढे 1 किलोमीटर 2 किलोमीटर असेल सगळी लाईन ओढा लागते, त्याचे पोलचे पैसे, त्याच्या ताराचे पैसे वेगळे, आणि मग तिथं रस्ता करायचे त्याच्यासाठी 1.5-2 किलोमीटरचा रस्ता। या सगळ्याची बेरीज केल्यानंतर जागेपेक्षा अधिक पैसे सरकारचे। म्हणून आपण मंजूर करत असताना हे नॉर्म्स मध्ये बसून मंजूर करावेत, पण त्याच्यातली जागा कोण अगोदर देते त्याच्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अगोदर घोषित करावं, कारण लोकांना सोय मिळाली पाहिजे। आपल्या सगळ्याची अपेक्षा असते की डॉक्टर मुख्यालय राहायला पाहिजे। मग कोण डॉक्टर आहे? कुणी आमदाराचा ड्रायव्हर आहे, कुणी डिप्टी कलेक्टरचा जावाई आहे, मग जंगलामध्ये राहतील का त्या? सांगा बरं। म्हणजे अहमदपूर कराला शोभेल अशाच प्रकारचा प्लॅन केलेला आहे आणि सहकार भवनाचा देखील मालक आपल्याला शोभेल अशाच प्रकारचा प्लॅन करून आपण जवळ केलाय। तुम्ही काळजी करू नका, सांगा, पाठपुरावा करा। जिथं कोणी कमी पडेल तिथं बाबासाहेब पाटील जनतेने तुम्हालाही निवडून दिलंय, मलाही निवडून दिलंय, दोघं मिळून या ठिकाणी विकास करायचा आपण प्रयत्न करू। अंकलेश्वरची अंतिम टप्प्यात आहे ते तर योजना, माझा सगळ्यात मोठा प्लॅन तोच आहे। हे तर रस्ते कोणी करतंय, सभागृह कोणी बांधतंय, पण मतदारसंघाचा विकास या वर्षामध्ये अनेक सरकारने चांगल्या योजना केल्या। कर्जमाफी सरकार योजना होती, लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, शेतकऱ्याच्या लाईट बिलाचा प्रश्न होता। शेतकऱ्यासाठी आपल्या सरकारने आता काही निवडणूक नाही, पण आपण काही बोललो होतं ते कमिटमेंट पूर्ण करायचा प्रयत्न माझ्या सरकारने केलाय। आणि माझा माहिती आहे, माझा अंदाज आहे 100% 22 तारखेला आमचा प्रयत्न आहे की तुमच्या खात्यावर पैसे टाकायचा आमचा प्रयत्न आहे। आमच्याकडे एक कॉलम राहील। जय हिंद मराठी।